कांदा त्यांना काय गुड मॉर्निंग. खूप दिवसांनी आपला व्लॉग येतोय आणि आजचा व्लॉग स्पेशल असणार आहे. सो आत्ताच मार्केटमधून आली आहे. एवढी दमली, ऊन पण होतं आणि जास्त काय भाजीची दुकानं नव्हती. मच्छी घेतली, पटकन आले कारण का कृष्कला ट्युशनला पण आणायला जायचं आहे. तर त्या दिवशी आपली मॅच होती वरती ताडीपीठामध्ये जे सगळ्या मुलांची. सो आमची टीम जिंकली आणि तिथली काही छोटी पोरं होती. सो म्हटलं जिंकल्यावर त्यांना छोटीशी पार्टी देऊया. तर त्यांना आज मस्त अशी पावभाजी करणार आहे. तर भाज्या वगैरे घेऊन आली. हे बघा, एक तर दुकानवाले बसले नव्हते जास्त, थोड्याफार ज्या भाज्या भेटल्या ते घेऊन आले. तर सकाळी मार्केटवरून आले, कृषिकाची स्कूलची तयारी केली, कृषिकाला स्कूलला पाठवलं. आमचं जेवण वगैरे झालं आणि संध्याकाळी म्हटलं डायरेक्ट पावभाजीची तयारी करेन. तर एका साईडला सगळ्या भाज्या कट वगैरे करून शिजण्यासाठी ठेवल्यात. कृषिका स्कूलमधनं आली आहे आणि एक्झाम पण चालू झाली आहे. एक्झामवरनं आले, थोडासा आराम केला, ड्रॉइंग चालली आहे आणि एकीकडे मी ही भाजी मोठ्या टोपात शिजत ठेवली आहे बघा. जास्त क्वांटिटीमध्ये करायची आपल्याला. तर बिर्याणी तर मी खूप वेळा बनवली आहे, म्हणजे जास्त जणांची, मिनिमम 10-15 जणांची, 20 जणांची. तसं पहिल्यांदा पावभाजी जास्त क्वांटिटीमध्ये बनवते. इकडे कांदा मिक्सरला थोडा वाटून घेतला आहे, म्हणजे दाताखाली लागायला नको. लहान मुलांसाठी बनवते, जास्त तिखट पण नाही बनवायचे. टोमॅटोची प्युरी करून ठेवली आहे. तर टोप ठेवला आहे. आता पहिलं तेल वगैरे टाकून जिऱ्याची फोडणी देऊया. तेल चांगलं तापलं आहे, मध्ये जिरं टाकते. तर पहिले टाकते आलं लसूण, कांद्याची प्युरी, तर कांदा चांगला फ्राय झाला. तर याच्यामध्ये टाकते पावभाजी मसाला. मसाला चांगला आता फ्राय झाला आहे, मस्त तेल पण सुटलं आहे. त्याच्यामध्ये हे स्मॅश केलेली सगळी भाजी टाकायची. पेकडे कृषिका पाटणं काहीतरी बडबडते. चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. अजून एक डिश आहे, पावभाजीला एक कड येऊ द्या. त्याआधी त्याच्यावर कोथिंबीर टाकते, मस्त त्याच्यामध्ये मिक्स होऊन जाईल. तर फायनली एवढ्या जणांची, म्हणजे जास्त क्वांटिटीमध्ये पावभाजी रेडी झाली आहे. बाजूच्या मामीने सांगितलं जरा मिठाचा अंदाज वगैरे कधीतरी चुकतो माझा, कारण का जास्त मीठ टाकत नाही, थोडं टाकलं की रिटर्न घेता येतं. मग खारट झालं तर प्रॉब्लेम होतो. आता पावभाजी रेडी झाली आहे मस्त. तर पाव घेतले आणि पावभाजीचा टोप घेऊन आलोय. कल्पेशला बोलवलं, लय गरम होता टोप. कुठे गेले बाकीचे? चला, सुरी पण आणा, सुरी. कांदा त्यांना कशाला लागतोय? ए करा चालू. चिकन पीस पण थँक्यू. नक्की काय काहीतरी चालू केलं सगळ्यांनी.
अरे तुम्ही पण बसा ना त्यांच्या सोबत. बोलून देऊ. हो थँक्यू. आय लव्ह यू. पप्पी देऊ. दादा कल्पेश तू खाल्लंस? नाही खाल्ली अजून. अडीच घे. कोण शिस्त गेलाय गावाला. थांब नको. बरोबर आहे काय कल्पेश? कशी आहे किरण? कल्पेश हा बघ नाव ठेवतोय सिरियसली. चांगले आहे. किरण अजून पाव तुला. दोन कधी बनवणार आहे? तू काम कर खायचं. दोन पण झाली. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. भेटू उद्याच्या व्हिडिओमध्ये. चला बाय, गुड नाईट.